नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। आमदार पंकजाताई मुंडे यांची विधान परिषद आमदारपदी वर्णी लागल्याबद्दल मेहरुण येथे जल्लोष। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांची विधान परिषद आमदारपदी वर्णी लागल्याबद्दल मेहरुण येथे जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना व समस्त लाड वंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरुण यांच्या वतीने वाजे व फटाके फोडून आणि पेढे भरून जल्लोष करण्यात आला। मुंडे समर्थक नगरसेवक प्रशांत नाईक, ज्येष्ठ समाज बांधव दामोदर पाटील, प्रकाश गुगे, सचिन इखे, अनिल गुगे, राहुल सानप, तेजस वाघ, गौरव गुगे, ऋषिकेश वाघ, संकेत सानप, अमोल ढाकणे वाकडी, किरण नाईक, भूषण लाडवंजारी, गजानन चाटे, योगेश नाईक, अभय चौधरी, महेश घुगे, देवेंद्र लाडवंजारी, विकी सानप, प्रतीक पाटील, ऋषिकेश चाटे, जयेश पाटील, प्रणव घुगे, सुमित देशमुख, मुकुंदा घुगे, विवेक सानप, किरण शेले, निखिल वाघ समाज बांधव उपस्थित होते। पंकजाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पंकजाताई तुम आगे बढ़ो। आज या ठिकाणी पंकजाताईंचा विजय झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही फटाके फोडून जल्लोष सादर केलेला आहे, काय सांगाल? आज लोकनेत्या पंकजाताई मुंडे या विधान परिषदेवर निवडून आलेल्या आहेत। तर सर्वात पहिले मोदी साहेब यांनी आणि अमित शाह यांचं वंजारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो। त्यांनी विधान परिषदेवर पंकजाताईंचं नाव सुचवलं। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची टीम त्या सर्वांनी ताईंना आणि सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांनी जे विधान परिषदेत ताईंना मतदान केलं त्यांचं संपूर्ण वंजारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो। आणि संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे ह्या आज विधान परिषदेत विजय झाले आहेत। त्यांचा सर्व वंजारी समाजात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आज जल्लोष गावोगावी सरदूर होत आहे। आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील वंजारी समाज सर्व ठिकाणी आनंदी आहे। आणि संघर्ष कन्यांचा या खऱ्या अर्थाने आज मुंडे साहेबांना श्रद्धांजली मिळालेली आहे की मुंडे साहेबांनी जे केलेलं कार्य आज भारतीय जनता पार्टीने त्याची परतफेड केल्याची दिसते। त्यामुळे संपूर्ण वंजारी समाजात आनंदाचं वातावरण आहे। तरी लोकनेत्या आज या ठिकाणी मुंडे समर्थकांनी सुद्धा या ठिकाणी आनंद घेतलेला आहे ताईंच्या विजयाबद्दल। तरी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा विजय झाल्याबद्दल जळगाव जिल्हा वंजारी समाजातर्फे त्यांचं अभिनंदन।